असं म्हणतात की आपण स्थिर आणि एकचित्त तेव्हा होऊ शकतो जेव्हा आपण चिकाटी, उद्देशपूर्ण क्षमता आणि डळमळीतपणाचा अभाव या गुणांनी युक्त असतो आणि सुसंगत प्रयत्न आणि विश्वासार्हतेवर आम्ही भर देणारे असतो. काय आपण कधी यासाठी प्रयत्न केला आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, अनेक वेळेला आपण समजून उमजून काही कृती करण्याच्या प्रयत्नात असतो. यामध्ये आपली चूक आहे, आपण असे वागायला नको हे माहीत असते. परंतु आम्ही मात्र जगिक दृष्टिकोनातून सर्व गोष्टींचा विचार करतो आणि सामंजस्याने मतभेद दूर न करता उलट आपण त्याला खत पाणीच घालतो. प्रियांनो, आजच्या अध्ययनात मतभेदापासून दूर राहण्यासाठी पौलाने कोणता सल्ला दिला, त्याने काय करायला सांगितलंय हे आपण पाहणार आहोत. आणि तसेच पौलाने हाच सल्ला का दिला हे देखील पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही फिलिप्पिकरास पत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय उघडा. आम्ही 3 अध्यायामध्ये वाचले की प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. नवीन करारामध्ये विश्वासणाऱ्यांची आशा त्यांच्यावर कधीही छळाचा मोठा काळ येणार नाही ही आहे. पॉल म्हणतो की आमचे नागरिकत्व स्वर्गाचे आहे आणि त्यानंतर तो लगेच म्हणतो की आम्ही प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येईल ह्याची वाट पाहतो. मोठ्या छळाच्या काळातून जाण्याविषयी जो काळ न्यायाचा असेल व त्या न्यायातून मंडळीची सुटका होईल, त्या काळाविषयी पॉल काहीही म्हणत नाही. जसा हनोक महाजलप्रलयातून गेला नाही, तसेच विश्वासणाराही छळाच्या काळातून जाणार नाही. अनेक लोक असे प्रतिपादन करतात की परमेश्वर मोठ्या छळाच्या काळातूनही मंडळीचे संरक्षण करू शकतो, तिचे जतन करू शकतो. होय, परमेश्वर तसे करू शकतो. परमेश्वराने नोहाचे तारू जलप्रलयातून वाचवले, परंतु त्याने हनोखाला या जगातून बाहेर काढले. या मोठ्या छळाच्या काळामध्ये त्याचे 2 प्रकारचे लोक असतील. एका प्रकारच्या लोकांना या जगातून काढून घेण्यात येईल. उदाहरणार्थ, परमेश्वर फिलदेल्फिया येथील मंडळीला प्रकटीकरणाच्या पुस्तकातील 3 अध्यायातील 10व्या वचनात म्हणतो, तू माझे धीराचे वचन राखले आहे म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मीही तुला राखीन. आणि दुसरा समूह त्या मोठ्या छळाच्या काळातून जाईल. त्यामध्ये अनेक यहुदी तर आणि 1,44,000 यहुदी असतील, कारण त्यांना देवाने मुद्रांकित केले आहे. मला थोडे विषयांतर करून सांगू द्या की मंडळी मोठ्या छळातून जाणार आहे ही शिकवण माझ्या मतानुसार काहीशी हास्यास्पद होऊ लागले आहे. हा सिद्धांत मांडणारे लोक असे म्हणतात की असे एकही वचन पवित्र शास्त्रात नाही की जे मंडळी छळातून जाणार नाही असे सांगते. आणि याच वेळेस ही गोष्ट देखील खरी आहे की ते तसे या शब्दांमध्ये सांगत नाही. मंडळी दुसऱ्या गोष्टी करणार नाही असे सांगणारही पवित्र वचन नाही. उदाहरणार्थ, स्वर्गात आम्हा प्रत्येकाला काही स्थान मिळणार आहे, काही काम मिळणार आहे, असा माझा विश्वास आहे. परंतु अशा प्रकारच्या गोष्टी पवित्र शास्त्रात लिहिलेल्या नाहीत, त्याचा काही तपशील नाही. तथापि मंडळीसमोर भविष्याविषयी एक अद्भुत गौरवी आशा आहे, या सत्याविषयी पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगते. आम्हापैकी अनेकांना वाटतं की आम्ही ज्या काळात आहोत आणि मंडळीला जेव्हा वर आकाशात घेतले जाणार आहे, त्यात अगदी थोडासाच अवधी राहिला आहे. तरीही ख्रिस्त केव्हा येईल याविषयी पवित्र शास्त्र आम्हाला काही सांगत नाही. पौलाला असे वाटले असावे की त्याच्या आयुष्यभरात प्रभू परत येईल
आणि मोठ्या छळाच्या काळातून आपण जाऊ अशा पौलाच्या अपेक्षेची कुठेही नोंद दिसत नाही. त्याने त्याच्या आयुष्यभरात बराच त्रास भोगला, परंतु तो मोठा छळाचा काळ होता असा अर्थ त्याने कधीच लावला नाही. मोठ्या आनंदाने व अपेक्षेने पौल म्हणतो, आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येईल याची आपण वाट पाहतो. हे मोठ्या छळातून आपण गेल्यानंतर काय? नाही, तसे माझ्या पवित्र शास्त्रात लिहिलेले नाही. तसेच मोठ्या छळातून मंडळी जात आहे असेही ते म्हणत नाही. पौलाच्या हर्षपूर्ण अपेक्षेतून हे स्पष्ट होते की तो मोठ्या छळाची नाही तर ख्रिस्ताच्या परत येण्याची वाट पाहत होता. पौल या अध्यायाच्या शेवटी काय म्हणतो ते पहा. फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय 21 वचन. ज्या सामर्थ्याने तो सर्वच आपल्या स्वाधीन करावयास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीचावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे म्हणून त्याचे रूपांतर करेल. आमचे नीचावस्थेतील शरीर म्हणजे आमचे नाशवंत शरीर होय. याचा अर्थ असा की तो आमची मातीची ही शरीरे बदलून टाकेल, किंवा जो सर्व प्रकारच्या मर्यादांमध्ये जखडलेला आहे असा आमचा हा देह आहे. अवकाशात जाण्यासाठी आम्ही नैसर्गिकरित्या सिद्ध झालेलो नाही. आमचा देह या पृथ्वीवरील देह आहे. पॉल पुढे कशा प्रकारचे रूपांतरी शरीर आम्हाला मिळणार आहे त्याचे वर्णन करून सांगतो की प्रभू येशू आमचे नीचावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. आमची जी शरीरे आहेत ती नाशवंत आहेत. एक दिवस आम्ही या शरीरातून बाहेर पडणार आहोत. ती शरीरे नाशवंत असल्यामुळे आम्ही त्यांच्यातून बाहेर पडणार आहोत. ही शरीरे बदलण्यात येणार आहेत. माझे शरीर तर आताच रूपांतरित व्हावे अशी माझी इच्छा आहे. ती त्याच्या गौरवी शरीरासारखे होणार आहेत. प्रभू येशूला पुनरुत्थानानंतर जे गौरवी शरीर प्राप्त झाले त्या शरीराप्रमाणे आमची शरीरे होतील. पॉल त्याविषयी करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात आणखी काय सांगतो ते पहा. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 51 आणि 52 वचने. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 51 आणि 52 वचने. पहा, मी तुम्हास एक गूढ गोष्ट सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व बदलून जाऊ, क्षणात, निमिषात, शेवटल्या करण्याच्या वेळेस. कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील, आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे. श्रोत्यानो, या ठिकाणी मुद्द्याची गोष्ट ही आहे की हे सर्व करणा वाजेल तेव्हा अचानक एका क्षणात घडणार आहे. खरोखर ते गौरवी शरीर किती आशीर्वादित असेल, होय ना श्रोत्यानो? हे मातीचे शरीर, देहवासना असलेले शरीर, दैहिक स्वभाव असलेले शरीर आमच्यावर कितीतरी मर्यादा घालून देते. त्याच्या ताब्यात आम्हाला ठेवण्याचा प्रयत्न करते. त्याच्या इच्छेंविरुद्ध आम्हाला सतत लढा द्यावा लागतो. कारण ज्या गोष्टींची इच्छा आत्मा करतो त्या गोष्टी देहाला नको असतात. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की देहाचे चिंतन हे मरण आहे, परंतु आत्म्याचे चिंतन सार्वकालिक जीवन आहे. परंतु हा देह स्वभाव आम्हाला देवाच्या विरुद्ध, इतरांविरुद्ध पाप करावयास प्रवृत्त करतो. परंतु देवाची स्तुती असो की जे आम्ही विश्वासणारे आहोत त्या आम्हाला प्रभू येशूच्या येण्याच्या वेळेस नवीन, गौरवी, अविनाशी शरीरे एका क्षणात प्राप्त होणार आहेत. शेवटला करणा वाजेल तेव्हा आमची ही शरीरे गौरवी शरीरांमध्ये रूपांतरित होणार आहेत. काही लोक या करण्याच्या आवाजाविषयी चुकीचा अर्थ लावतात. प्रगटीकरणाच्या पुस्तकात सांगितलेल्या देवदूतांपैकी एक जण हा करणा वाजवेल. या ठिकाणी कोण करणा वाजवेल ते सांगितलेले नाही. प्रगटीकरणाचे पुस्तक इस्रायलाविषयी आहे. जुन्या करारात आपण वाचतो की करण्याच्या आवाजाद्वारे 2 चांदीच्या करण्याच्या आवाजाने इस्रायलांना रानात कूच करण्याचा इशारा देण्यात आला. करण्याची सवय त्यांना आहे, आम्हाला नाही. कदाचित आपणाला आठवत असेल की थेसलनिकाकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात शेवटच्या करण्याचा उल्लेख आहे. थेसलनिकाकरास पहिले पत्र 4 अध्याय आणि 16 वचन सांगतं, कारण प्रभू स्वतः आद्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरेल. लक्षात घ्या की ती देवाची तुतारी आहे. गॅब्रिएलाचे नाव या संदर्भात घेणे चूक आहे. आद्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता प्रभू उतरेल. या दोन्हीतून परमेश्वराच्या ध्वनीचा रुबाब व सन्मान प्रकट होतो.
त्याचा आवाज भेदून जाणारा व भयप्रद आहे. गौरवी ख्रिस्ताच्या वाणीचे वर्णन योहानाने प्रगटीकरणाच्या पुस्तकात कसे केले आहे ते पहा. प्रगटीकरणाचे पुस्तक 1 अध्याय 10 वचन सांगते, प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या वाणीसारखी मोठी वाणी ऐकली. आणि ती कोणाची वाणी आहे हे पाहण्याकरिता तो मागे वळला, तेव्हा ती गौरवी ख्रिस्ताची वाणी आहे हे त्याला समजले. त्याचा आवाज योहानाने ऐकला होता. श्रोत्यांनो, मंडळीचा तुतारीशी काही संबंध नाही. आज येशू ख्रिस्त आमच्याशी प्रगटीकरणाच्या 3 अध्यायातील 20व्या वचनातून बोलत आहे. तो म्हणतो, पहा, मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याचबरोबर जेवेन आणि तो माझबरोबर जेवेल. संध्याकाळच्या जेवणाकरिता हे आमंत्रण आहे. भोजनासाठी असलेले हे शेवटचे आमंत्रण आहे. मोठ्या छळाची भयंकर रात्र सुरू होण्यापूर्वी त्याच्याकडे येण्याचे हे आमंत्रण आहे. जेव्हा दरवाजा उघडला जाईल, तेव्हा विश्वासाच्या तराफ्यावर असलेले पृथ्वीवरचे लोक तेथून आत जातील. ते त्या मोठ्या छळाच्या काळातून जाणार नाहीत. मला असं वाटतं की जे मंडळी छळातून जाणार अशा सिद्धांतावर विश्वास ठेवतात, त्यांचा हा सिद्धांत बिना आधार आहे आणि तरीही अनेक बुद्धिमान लोकांनी त्यावर विश्वास ठेवला आहे. हे लोक तत्वज्ञान, मानसशास्त्र, इतिहास आणि संबंधित विषयांच्या अभ्यासात पवित्र शास्त्राच्या अभ्यासापेक्षा जास्त वेळ घालवतात असे मला दिसते. चला 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 सारे एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. देव बाबाची आहे, तिथे भेद भाव नाही. देव बाबाची आहे, तिथे भेद भाव नाही. तिथे सारे माझे तुझे हस्त पावे नको जे जे. तिथे सारे माझे तुझे हस्त पावे नको जे जे. एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. तिथे नित्य रमणुकी, नाव जिचे नको लोकी. तिथे नित्य रमणुकी, नाव जिचे नको लोकी. तिथे फिटेल संदेह सर्व. तो तुमचे आमचे नीचावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. श्रोत्यांनो, नेमकी हीच गोष्ट प्रेषित योहानानेही सांगितलेली आहे. तो म्हणतो योहानाचे 1 पत्र 3 अध्याय आणि 2 वचनात,
योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 2 वचन. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय हो हे अजून प्रगट झाले नाही. तरी आपल्याला माहीत आहे की तो प्रगट झाल्यास आपण त्याच्यासारखे हो, कारण जसा तो आहे तसा तो आपल्याला दिसेल. ख्रिस्त अजून प्रगट झालेला नाही, परंतु जेव्हा तो प्रगट होईल तेव्हा आम्ही त्याच्यासारखे बनू. ख्रिस्ताच्या पुनरुगमनाविषयी असलेली महान आशा, अपेक्षा आणि प्रतीक्षा व विशेष आनंद या वचनातून व्यक्त होत आहे. तो लक्षात घ्या. पॉल किंवा योहान यांना प्रथम छळाच्या काळातून जाण्याची अपेक्षा होती असे किंचितही या वचनातून आम्हाला आढळत नाही. पौलाला भविष्याविषयी मोठी आशा होती. तुमची भविष्याविषयी काय आशा आहे? मोठा छळाचा काळ? जर तुम्ही त्याची आशा धरीत असाल तर तुमची स्थिती आशाहीन माणसापेक्षाही वाईट आहे. एकदा एक विमान हवाई बेटाच्या दिशेने उडत असता त्याच्या वैमानिकाने थेट मार्ग घेण्याऐवजी उत्तरेकडे आपले विमान वळवले. त्याने आपल्या प्रवाशांना सांगितले की दक्षिणेकडच्या मार्गामध्ये वादळ आहे आणि त्या वादळाला त्याने वळसा घातला आहे किंवा ते त्याने टाळले आहे. त्याने स्वीकारलेल्या या मार्गामुळे विमान नेमलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा नियोजित स्थळी पोहोचले. वैमानिकाने त्या वादळाला अशा प्रकारे वळसा घेतला ही गोष्ट वाखाणण्यासारखी होती. त्याऐवजी नेहमीप्रमाणे तो प्रवाशांना म्हणू शकला असता, समोर वादळ आहे आणि त्या वादळातून आम्हाला जायचे आहे. विमानात अर्धा तास वादळाची तीव्रता जाणवेल. परंतु तसे न करता त्याने दुसऱ्या मार्गाने विमान नेले. विमान प्रवाशांना यामुळे मोठीच आशा मिळाली, कारण विमानात वादळाची तीव्रता जाणवावी याची त्यांना अपेक्षा नव्हती, तशी त्यांची इच्छा नव्हती. आणि प्रभू मंडळीला म्हणत आहे, आम्ही वादळ चुकवणार आहोत, मोठ्या छळाच्या काळाला चुकवणार आहोत. श्रोत्यांनो, तुम्ही या वचनाचा हवा तसा अर्थ लावू शकता, परंतु तो आज आम्हाला सांगत आहे की आमचे नागरिकत्व स्वर्गीय आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा असा येईल, त्याची आपण वाट पाहतो. पौलाजवळ भविष्याविषयी ही गौरवी आशा होती. काय आपणाजवळ ही आशा आहे? प्रिय श्रोत्यांनो, तुमचे नागरिकत्व कोठले आहे? या पृथ्वीचे की स्वर्गाचे? तुम्ही ज्या देशात जन्माला आला त्या देशाचे नागरिकत्व तुम्हाला जन्मतःच प्राप्त होते आणि दुसऱ्या देशाचे नागरिकत्व तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे असेल तर त्यासाठी त्या देशाच्या ज्या अटी आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. त्या देशात काही विशिष्ट काल मर्यादेपर्यंत राहावे लागते. तुमच्या नैसर्गिक दैहिक जन्मानुसार तुम्ही या पृथ्वीचे नागरिक आहात, पण ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने जो नवीन जन्म प्राप्त होतो, जो आत्मिक जन्म होतो, त्याने आम्हाला स्वर्गाचे नागरिकत्व प्राप्त होते. मग आम्ही या जगात परके व प्रवासी बनतो. आम्हाला ख्रिस्तामध्ये स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त होतात. आम्ही स्वर्गराज्याचे ख्रिस्ताबरोबरचे वतनदार बनतो व आमचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिल्या जाते. प्रभू परमेश्वर आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे त्याचे लोक म्हणून मुद्रांकित करतो आणि आम्ही या जगात परके व प्रवासी असे असलो तरी आमचे वर्तन स्वर्गाच्या नागरिकांप्रमाणे असते. प्रिय श्रोत्यांनो, आजच आपले आत्मपरीक्षण करून आपले नागरिकत्व कोठले ते ठरवा. जर ते स्वर्गाचे नसेल तर ते मिळविण्याची खटपट करा, आणि जर ते स्वर्गाचे असेल तर आमच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार आपले वर्तन असू द्या, जेणेकरून तुमच्या प्रत्येक कृतीद्वारे त्याचे गौरव व्हावे व तुमच्या वर्तनावरून त्याला मान आणि गौरव प्राप्त व्हावे, महिमा प्राप्त व्हावा. आता आपण 4थ्या अध्यायाचे अध्ययन सुरू करीत आहोत. हा शेवटला अध्याय आहे. ख्रिस्ती जीवनाचे सामर्थ्य ही या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे. या आधीच्या अध्यायात आपण ख्रिस्ती जीवनाचे तत्वज्ञान, ख्रिस्ती जीवनाचा नमुना आणि ख्रिस्ती जीवनाचे पारितोषिक यांचा तपशीलवार विचार केला. आता आपण ख्रिस्ती जीवनाच्या सामर्थ्याचा विचार करणार आहोत. जर ख्रिस्ती जीवन जगण्याकरिता आमच्याजवळ सामर्थ्य नसेल तर आमचे तत्वज्ञान, नमुना आणि पारितोषिक या सर्व गोष्टी निरर्थक व निरुपयोगी ठरतात. जर तत्वज्ञान आचरणात आणण्याकरिता सामर्थ्य नसेल तर ते तत्वज्ञान कुचकामी ठरेल. आमच्या जीवनात नमुना उतरवण्यासाठी लागणारे सामर्थ्य नसेल तर तो नमुना उपयोगाचा नाही, आणि जर आमचे ध्येय प्राप्त करू शकत नसलो तर पारितोषिकही निरर्थक आहे. म्हणून सामर्थ्य अत्यंत महत्वाचे आहे. आपणाला आठवतच असेल श्रोत्यांनो की पौलाने या पत्राच्या 3ऱ्या अध्यायाची सुरुवात आता इतकेच सांगणे आहे की असे म्हणून जरी केली
तरी देवाच्या आत्म्याने त्याला या पत्राची समाप्ती तेथे करू दिली नाही. कारण ख्रिस्ती जीवनाकरिता सामर्थ्य आहे हे आम्हाला समजावे अशी त्याची इच्छा होती. ख्रिस्त येशू जो आम्हाला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे आम्ही सर्व काही करू शकतो हे आम्हाला समजावे याची आम्हाला गरज आहे. आता या अध्यायात आपण शिकणार आहोत की आनंद हा सामर्थ्याचा उगम आहे, प्रार्थना हे सामर्थ्याचे गुपित आहे आणि ख्रिस्ताविषयी मनन हे सामर्थ्याचे मंदिर आहे. प्रथम आपण आनंद सामर्थ्याचा उगम कसा आहे ते पाहूया. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय आणि 1 वचन सांगते, म्हणून प्रियजन हो, ज्या तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात, त्या माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर रहा. पॉल या विश्वासणाऱ्यांना माझा आनंद आणि मुकुट असे म्हणतो. एक दिवस हे सर्व ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये असणार आहेत आणि या लोकांना ख्रिस्ताकरिता जिंकण्याकरिता पौलाला मुकुट मिळणार आहे आणि या पृथ्वीवर असताना ते त्याचा आनंदही आहेत. आपल्या अतिशय हुशार कलागुणांनी सद्गुणांनी संपन्न असलेल्या मुलाविषयी किंवा मुलीविषयी आईवडिलांना काय वाटतं? आपला हा मुलगा, आपली ही मुलगी आपल्या जीवनाचे सार्थक आहे असेच त्यांना वाटतं ना? त्याची जी सर्वत्र कीर्ती होते त्यावरून आईवडिलांना धन्य झाल्यासारखे वाटते व आपल्या मुलाने किंवा मुलीने असेच कीर्तिमान राहावे, सर्वांच्या नजरेत सतत भरावे, त्याला पदोपदी सुयश व वैभव प्राप्त व्हावे असेच आईवडिलांना वाटते. त्याच्याकडे किंवा तिच्याकडे पाहून त्यांचे ऊर अभिमानाने फुगते. तसेच नाते पॉल व फिलिप्पेच्या विश्वासणाऱ्यांमध्ये आहे. पौलाचे शिक्षण या विश्वासणाऱ्यांनी असे आत्मसात केलं आहे. त्यांनी त्यांच्या विश्वासाची साक्ष अशी तेजस्वी ठेवली आहे की पौलाला त्यांचा फार अभिमान वाटतो. हे सर्व विश्वासणारे त्याला स्वतःच्या मस्तकावर मुकुट असल्यासारखे अभिमानास्पद वाटतात. SSC किंवा 12वीच्या परीक्षेत मुलाने सर्व राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करावा तसा अभिमान पौलाला या विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत वाटत आहे. त्याने त्यांच्यासाठी केलेले परिश्रम, त्याच्या कळकळीच्या मध्यस्थीच्या प्रार्थना काही एक वाया गेलेले नाही. एखादे बी लावून त्याचे रोपटे व्हावे आणि त्याची योग्य मेहनतपूर्ण काळजी घेतल्यावर त्याला फळांचा जो पहिला बार येतो तो पाहून माळ्याला केवढा तरी आनंद होतो. तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आनंद पौलाला या लोकांविषयी वाटत आहे. पुढे तो त्यांना म्हणतो, तुम्ही प्रभूमध्ये तसे स्थिर राहा. पॉल या विश्वासणाऱ्यांचा आध्यात्मिक पिता असल्याने आपल्या लेकरांनी प्रभूमध्ये ते सध्या आहेत तसे स्थिर राहावे असे पौलाला त्यांच्याविषयी वाटणे साहजिक होते. आपल्या सद्गुणी लेकरांचा ऱ्हास व्हावा, त्याने अडखळावे असे कोणत्या आईवडिलांना वाटेल? पॉल त्यांना त्यांच्या विश्वासात स्थिर राहण्याकरिता उत्तेजन देत आहे. त्याने इफिस येथील मंडळीलाही इफिसकरास पत्र 6 अध्याय आणि 13 वचनात म्हटले, यास्तव तुम्ही वाईट दिवशी विरोध करावयाला व सर्व काही केल्यावर टिकून राहावयाला समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री घ्या. श्रोत्यांनो, ख्रिस्ती विश्वासाद्वारे जीवनात स्थैर्य प्राप्त होते. आमच्या ख्रिस्ती जीवनात अस्थैर्य निर्माण करणे, आम्हाला आमच्या ख्रिस्तावरील विश्वासापासून परावृत्त करणे हा सैतानाचा मुख्य हेतू आहे. परंतु या गोष्टी आमच्या जीवनात अटळ आहेत अशी मनाशी खूणगाठ आम्ही बांधायला हवी व प्रभूमध्ये स्थिर राहायला हवे. प्रभू परमेश्वर आम्हाला यशायाचे पुस्तक 30 अध्याय आणि 15 वचनात म्हणतो, शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे. होय श्रोत्यानो, जर आम्ही देवाच्या वचनाच्या अचल खडकावर आमचे पाय पक्के रोवले आहेत तर कोणत्याही वादळाच्या लाटा आम्हाला तेथून खाली पाडू शकणार नाहीत. स्तोत्रकर्ता आम्हाला सांगतो की जेव्हा आम्ही आपला भार परमेश्वरावर टाकतो तेव्हा तो आमचा पाठिंबा होतो. तो धार्मिकाला कधीही टळू देणार नाही. आमच्या जीवनातल्या चढ उताराच्या प्रसंगी आम्ही आमचा विश्वास घट्ट धरून ठेवायला हवा. आम्ही स्वतःची मागे घसरण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी देवाच्या वचनाची काठी आम्ही उपयोगात आणायला हवी. पौलाने फिलिप्पिकरांना प्रभूमध्ये स्थिर राहण्याचा बोध केला, कारण आम्ही आमचा विश्वास ढळून न देणे बहुतांशी आमच्या स्वतःच्या हातात असते. आता 2 वचन तो म्हणतो, 4 अध्याय 2 वचन, मी युवतियेला विनंती करीतो व संतुकेला विनंती करीतो की तुम्ही प्रभूच्या ठाई एकचित्त व्हा. या ठिकाणी पॉल या मंडळीतली एकमेव समस्या हाताळत आहे. ही समस्या फारशी गंभीर नव्हती व पत्राच्या शेवटापर्यंत तरी पौलाने तिचा उल्लेख केला नाही. या 2 स्त्रिया एकमेकींशी बोलत नसाव्यात असे दिसते.
आपण या आधीच पाहिले की या विश्वासणाऱ्यांनी प्रभूमध्ये एक चित्ताचे असावे असा पौलाने त्यांना बोध केला आहे. याचा अर्थ त्यांनी अगदी एकसारखेच असावे असा नाही. वेगवेगळ्या गोष्टींविषयी त्यांची मते भिन्न असतील, परंतु त्यामुळे ख्रिस्ताची चित्तवृत्ती असलेले लोक एकमेकांपासून विभक्त होणार नाहीत. पॉल फक्त एका वाक्यामध्ये या मंडळीतली ही छोटीशी समस्या हाताळतो. आता तो 3ऱ्या वचनात म्हणतो, आणि तसेच हे माझ्या खऱ्या सोबत्या, मी तुलाही विनवितो की ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंट व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले, त्यांना सहाय्य कर. स्पष्ट आहे की सुरुवातीच्या मंडळांमध्ये स्त्रियांनी महत्वाची भूमिका वठवली आणि त्या काळात त्यांना मंडळीत महत्वाचे स्थान असावे ही गोष्ट असाधारण होती. म्हणून स्त्रियांनो, माझ्या बहिणींनो, निराश होऊ नका. परमेश्वराच्या राज्यामध्ये, सेवेमध्ये तुमचा मोठा सहभाग आहे. मागे राहू नका. प्रभूकरिता पुढे या आणि त्याची सुवार्ता गाजवा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. पौलाने सर्वांना पौलाचे स्वतःचे अनुकारी व्हावे असे सुचवले आहे. आजचा प्रश्न, फिलिप्पीकरांस पत्र अध्याय 4 याची मध्यवर्ती कल्पना काय आहे? ए. ख्रिस्ती जीवनाचे सामर्थ्य. बी. ख्रिस्ती जीवनाची आशा. सी. ख्रिस्ती जीवन व शांती. डी. ख्रिस्ती जीवनाचा विश्वास. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियानो, आपण पाहिले की पौलाने ख्रिस्ती नागरिकत्व स्वर्गीय आहे यावर कसा जोर दिला आहे. तसेच लोकांतर काळातील आपले रूपांतर कसे होणार आहे व आमचे शरीर गौरवी शरीरात कसे रूपांतरित होईल याबद्दलही त्याने सांगितले आहे. फिलिप्पीकरांना पौल म्हणतो की तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात आणि म्हणून त्यांनी प्रभूमध्ये स्थिर आणि एकचित्त व्हावे अशी अपेक्षा करतो. प्रियांनो, आज आम्हाला देखील हाच धडा किंवा शिकवण आहे की आम्ही देखील प्रभूमध्ये स्थिर आणि एकचित्त व्हावे. काय यासाठी आपली तयारी आहे? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, होय प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. जे मार्गदर्शन तू आम्हाच्यापर्यंत पोहोचवलंस त्याच्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभूजी, आम्ही तुझ्यामध्ये स्थिर राहण्यासाठी आणि योग्य वर्तन करण्यासाठी प्रभूजी आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावतो. तू आम्हाला सहाय्य कर बाबा. होय प्रभूजी, तुझं मार्गदर्शन आमचं जीवन बदलणारं आहे, आमचं जीवन आशीर्वादित करणारं आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही तुझी वचनं स्वीकारतो आणि तुझ्या वचनांप्रमाणे चालण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमची तयारी आहे आणि म्हणून प्रभूजी तो आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट मिळवण्यासाठी झटा. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.